नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळाच टर्निंग पॉईंट येताना आपल्याला दिसतंय. हो, इकडे मात्र आता त्याच गावामध्ये, वाळिंज गावामध्ये खूप मोठा रहस्याचा उलगडा होणार आहे आणि तेच रहस्य शोधण्यासाठी इकडे कमळी आणि ऋषीसुद्धा वाळिंज गावामध्ये पोचलेले आहे आणि काही प्रोजेक्टच्या कामानुसार आता कामासाठी इकडे राजन आणि अन्नपूर्णासुद्धा त्याच गावी पोचलेले आहे. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णाला राजन गौरीच्या घराबाहेर उभा राहून आता तिच्या नातीचा जन्म झाला हे सुद्धा रहस्य सांगत आहे. पण जेव्हा आता कमळीसमोर एक खूप मोठा भूतकाळ, एक खूप मोठा जबरदस्त टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये येणार आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता या वाळिंज गावात असा काही जबरदस्त खूप मोठा रहस्याचा उलगडा होताना आपल्या समोर दिसतंय. इकडे मात्र आता कमळीने तिच्या वडिलाचा शोध घ्यायचा असं ठरवलेलं असतं, म्हणून ती आता तिला एक तिच्या हाती पुरावा लागलेला असतं आणि तिला कळतंय की आता काहीही झालं तरी वाळिंज गावातच तिला सर्व काही रहस्याचा शोध लागणार आहे. म्हणून ती आता सरळ ऋषीला घेत वाळिंज गावात पोचलेली आहे. तर इकडे मात्र आता लगेच अन्नपूर्णा बोलते की काय झालं राजन, तू 25 वर्षापूर्वी या गावामध्ये आला होता आणि एका प्रोजेक्टसाठी तू आला होता, ती जागा तुम्हाला दाखवणार होता ना. तेव्हा आता त्या अगोदर तिथंच ते हॉटेलमध्ये थांबलेले असतात रात्र झाल्यामुळे. आता सकाळी पुन्हा राजन अन्नपूर्णाला घेऊन त्या वाळिंज गावामध्ये त्या ठिकाणी येते. आता एका घराच्या समोर उभी राहून लगेच इकडे अन्नपूर्णा बोलते की काय झालं राजन, तू या घरासमोर आल्यावर तुझ्या डोळ्यात अश्रू का? आता असं काय झालेलं आहे इथं? त्यावर आता लगेच इकडे राजन बोलते की आई, हे घर म्हणजे माझ्यासाठी माझे स्वप्न होतं. तुला माहिती आहे, गौरी आणि गौरीचे वडील इथंच राहायचे आणि माझी मुलगी, तुझी नात मोठी या घरामध्येच झालेली आहे आणि स्वतः गौरी आणि माझी पहिली भेटसुद्धा याच घरात झाली होती गाई. आणि असं नियतीने का केलं असणार की माझ्या मुलीला आणि मला का दूर केलेलं आहे? तेवढ्यातच आता तिथं असं सांगते. त्यावर अन्नपूर्णा बोलते की म्हणजे गौरी आणि तुझी भेट इथंच झालेली होती? त्यावर आता इकडे राजन बोलते की हो आई, मी ज्या प्रोजेक्टसाठी इथं आलो होतो तेव्हाच माझं प्रेम गौरीवरती जळलं होतं आणि आता गौरी मला आवडायला लागली. त्यानंतर आम्हाला एक छानशी मुलगी झाली. पण त्यानंतर मात्र तिकडे माझ्या म्हणजेच बाबांनी आत्याला वचन दिलं होतं आणि त्या कारणाने काही असं विपरीत घडलं आहे की ज्या कारणाने मला रागिणीशी लग्न करावं लागलं. पण आई खरं सांगू का, गौरीशिवाय मी कधीही दुसऱ्या बाईचा विचार केला नाही गं. फक्त बाबाने वचन दिल्या कारणाने मी रागिणीशी संसार केला आहे, पण माझं सर्व मन गौरीवरतीच होतं. त्यावर अन्नपूर्णा बोलते की हो रे, बाबाने तिला वचन दिलं आणि मी सुद्धा काहीही करू शकली नाही. खरं तर या गुन्हेगाराची भागीदार मी सुद्धा आहे राजन. तेव्हा राजन बोलते की नाही आई, असं नाही आहे. मी जेव्हा नंतर तिकडे मुंबईवरून या गावी परत आले होतो तेव्हा मला असं कळलं की या घराला आग लागली आणि त्या आगीत माझी गौरी आणि माझी मोठी मुलगी या जगात राहिल्या नाही. म्हणून त्यानंतरच मी बाबाचं वचन, आता बाबाने माझ्याजवळून वचन घेत मी आता त्या रागिणीशी लग्न केलं आहे. खरंच आई, कधी कधी असं वाटते की कसं असं होऊ शकते गं. माझ्या मुलीला आणि गौरीला मी इथं सोडून गेलं आणि या सगळ्या गावामधून याच घराला आग कशी लागली? अशी काय झालं असेल गाई? का नियती नेहमीच माझ्याशी असं करते? तेव्हा मात्र इकडे आता वाळिंज गावामध्ये तेवढ्यातच आता कमळी पोचलेली असते. आता कमळी आबांचा आणि गौरीचा फोटो प्रत्येक व्यक्तीला दाखवत फिरत असते. तेव्हा आता एक आजी काहीतरी निसत असते वगैरे. आता तेवढ्यातच कमळी तिच्याकडे जाते आणि बोलते की आजी, तुम्ही या बाईला ओळखता का? त्यावर आता ती बाई बोलते, अगं ही तर गौरी आहे आणि हिला तुम्ही कसे ओळखता? अगं ही आता तरी सुखात आहे ना. तेव्हा कमळी बोलते की आजी, तुम्ही माझ्या आईला ओळखता का? त्यावर आता इकडे लगेच ती आजी बोलते की म्हणजे तू कमळी, गौरीची मुलगी का गं? त्यावर आता इकडे काही ना काही आपल्या हाती लागते असं आता आजीने आपल्याला ओळखलं. या नात्यानं आता कमळीला खूप आनंद होते आणि बोलते की हो आजी, मी कमळीच. आता खूप मोठी झाली गं तू. अगं एवढी छोटी होती जेव्हा तुझी आई हे गाव सोडून इथून निघून गेली होती. त्यावर आता मला कधी दिसली पण नाही गं पुन्हा, पण मला असं समजलं होतं की तुम्ही तर सिद्धटेकला राहता ना. त्यावर आता इकडे लगेच कमळी बोलते की आजी, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं आणि विचारायचं होतं
की माझे वडील कोण आहे. मला याच रहस्याचा उलगडा आता करायचा आहे आजी. आणि मला समजलं की या गावामध्येच माझ्या वडिलाचं नाव मला समजणार. त्यावर आता ती बसलेली बाई बोलते की अगं, तुला माहिती आहे का, तुझे वडील म्हणजे खूप क्रूर माणूस असं म्हणायला हरकत नाही. तुला माहिती आहे, तुझ्या आईला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी लग्न करून त्यानंतर तुझा जन्म झाला. आणि तुझा जन्म झाल्यानंतर तो मुंबईला गेला ना, तर परत आलाच नाही. आणि त्यानंतर काही गुंड येऊन तुझ्या घराला आग लावून गेले. तुला माहिती आहे, तो मुंबईचा साहेब होता आणि तो एका प्रोजेक्टसाठी या गावी आलेला होता. आणि त्यानंतर तुझी आईची आणि त्याचं राजन वगैरे असं काही नाव होतं, कारण मला पूर्ण तर माहिती नव्हतं. कारण तुझी आई त्या व्यक्तीबद्दल कुणाबद्दल बोलतच नव्हती कुणाजवळ. आणि फक्त मला एवढं माहीत होतं की मळ्याच्या बाजूला एक खूप मोठा प्रोजेक्ट तो व्यक्ती करत होता. आता तू तिथं जाऊनच चौकशी कर की तो प्रोजेक्ट 25 वर्षाच्या अगोदर कोण करत होतं. म्हणजे तुला कळणार की त्या व्यक्तीचं नाव आणि जो तो प्रोजेक्ट करत होता ना बाळा, तोच तुझ्या वडिलाचं नाव आहे. त्यावर कमळी बोलते की पण आजी, त्या अगोदर माझे आबा आणि आई कुठं राहत होते हे मला तुम्ही सांगणार का. त्यावर आता इकडे कमळीला ती आजी बोलते की हो, इथंच ते बाजूलाच दुसऱ्या गल्लीत जा, तिथंच तुझी आजी आणि म्हणजे तुझी आई आणि आबा राहायचे. तिथं जाऊन सुद्धा तुला काही कळणार. तेव्हा आता इकडे कमळी लगेच तिथं जाते. तेव्हा राजन आता अन्नपूर्णाला बोलते की आई, हे बघ ना, या घरात खरंच खूप आठवणी आहेत गं. आणि या घराला बघितलं की मला रडायला येते. तेवढ्यातच आता कमळीच्या गावचाच म्हणजे वाळींज गावचा एक व्यक्ती तिथं येतो आणि बोलतो की तू राजन नारे आणि या घरासमोर काय करते. अरे, किती दिवसाने आलास, असं का केलं रे तू. किती क्रूर माणूस आहेस रे तू. तुला माहिती आहे, तो मुंबईला गेल्यानंतर एक छोटं बाळ तुझी मुलगी घेऊन ती बाई म्हणजेच गौरी किती तुझी क्षणाला वाट बघत होती. अरे, ती रस्त्यावरती जाऊन क्षणभर कितीतरी तास ते लहान बाळ घेऊन तू येणार या विचारात ती रस्त्यावर जाऊन बसायची आणि तुझी वाट बघायची. खरंच तुझ्यासारखा बाप ना कोणाच मुलीला मिळावं नाही. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की नाही हो दादा, तसं नाही आहे, माझा राजन तसा नाही आहे. त्यावर आता तो माणूस बोलते, वाळिंज गावातली माणूस बोलते की नाही, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलांनी एका मुलीला खूप मोठा दगा दिलेला आहे आणि त्या त्याच्याच मुलीला त्याने नावसुद्धा दिलेलं नाही आहे. आता ती मुलगी सिद्धटेकला राहते आणि तिचं नाव कमळी आहे. आणि आता तर खूप मोठी झाली असणार, पण याला काय, ती कितीही मोठी झाली असणार तर. त्यावर आता राजन बोलते की म्हणजे कमळी. आता तेव्हा लगेच इकडे कमळी म्हटल्यावरती इकडे आता राजनच्या लक्षात आलेलं असतं की खरंच आई सिद्धटेकला राहते म्हटल्यावरती कमळी आती म्हणजेच ती तुझी नात आहे असं तर तुला वाटतंय ना. खरंच नियतीने असं का केलं. म्हणजे राजन आता अन्नपूर्णाला बोलते की लगेच आई, कमळी आपल्या घरात असूनसुद्धा मी माझ्या लेकीला ओळखू शकलो नाही गं. आणि असं का केलं गं. चल, आताच्या आता त्या अगोदर मला म्हणजेच कमळीची आई या जगात नाही आहे, म्हणजे ती गौरीच असणार. काहीही झालं ना आई, मला आता गौरीला शोधावं लागणार आणि शोधून माझा परिवार पुन्हा मला एकत्रित आणायचं. नाही, असं काहीही होऊ शकत नाही की गौरी माझी मला सोडून जाणार. तेव्हा अन्नपूर्णा लगेच आता तिथून वाळिंज गावातून बाहेर पडते आणि तिथं मात्र कमळी येते. आता कमळीला त्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेल्यावर आणि त्या घरी गेल्यावर आता जे काही माणसं असतात आता त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात प्रोजेक्टमध्ये, त्यांना भेटल्यावर आता तिला कळतं की हा प्रोजेक्ट राजन महाजनांचा आहे आणि ते मुंबईला असतात. तेव्हा आता कमळी लगेच ऋषीचा मोबाईल घेते आणि राजनचा एक फोटो ऋषीच्या मोबाईलमध्ये असते. तो फोटो त्या लोकांना दाखवते. आता तो माणूस बोलते की हो, हाच तो राजन महाजन आहे आणि यानेच गौरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर फसवून तो मुंबईला निघून गेलेला होता. तेव्हा आता ऋषी आणि इकडे कमळी मात्र हादरते की म्हणजे राजन सरच कमळी तुझे वडील आहेत असा ऋषी बोलतो. तेव्हा आता तिथून लगेच कमळीला वाटते की नाही, राजन सर, मी जेवढं राजन सरांना ओळखते म्हणजेच ते जर माझे वडील असतील तर असं ते करू शकत नाही, ते कुणालाही फसवू शकत नाही. यामागे नक्कीच कोणाचं तरी मोठं कटक कारस्थान आहे. तेव्हा आता इकडे मात्र प्रेक्षकांनो खूप भला मोठा
चमत्कार घडते आणि वाळींज गावाच्या बाहेर येशीच्या बाहेर आल्यावरती मात्र चमत्कारिकरित्या आता सरू त्याला दिसते राजनला. तेव्हा आता राजन लगेच सरूला उचलते आणि बोलते की काय झालं सरू, तुझी ही अवस्था कशी. तेव्हा आता सरू मात्र एवढी जखमी झालेली असते की तिला काहीही बोलणं सुचत नाही, तिला काहीही आठवत नाही. म्हणून आता राजन लगेच तिला गाडीमध्ये टाकते आणि चक्क मुंबईमध्ये घेऊन जाते. आता इकडे मात्र आपल्या वडिलाचं नाव समजल्यावरती इकडे आता कमळीसुद्धा सरळ अन्नपूर्णा निवासमध्ये मुंबईला जाते. आता इकडे मात्र कामिनी आणि रागिनी खूप घाबरले असतात, कारण आता कामिनी जर आता इकडे लगेच गौरी शुद्धीवर आली तर कामिनीचं लगेच भांडफोड होणार आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा निवासमधून सर्वांची हकलपट्टी होणार हे कामिनीला माहीत असते. म्हणून आता कामिनी मात्र इकडे खूप आश्चर्यचकित झालेली असते. तर इकडे मात्र तेवढ्यातच आता ती पोचते म्हणजे कमळी. आता कमळी पोचल्यावरती तिला असं जाणवते की अरे राजन सर माझे वडील आहेत, पण आई इथं काय करते. तेव्हा आता लगेच इकडे मात्र लेकीपासून दूर झालेली आई दिसल्यावरती आता लेक लगेच मिठी मारते आणि आता राजन आणि अन्नपूर्णाला कळालेलं असतं की गौरीची मुलगी आणि राजनची मुलगी हीच कमळी आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या रहस्याचा वाळींज गावातून खूप मोठ्या रहस्याचा पर्दाफाश झालेला आहे. मात्र इकडे मात्र कामिनी आणि रागिनीची तर खूप मोठं भांडफोड होणार आहे आणि त्यांचा लगेच खूप मोठ्या रहस्याचा हे सर्व काही कामिनी केलं याचासुद्धा खूप मोठा पर्दाफाश होणार आहे. अशा प्रकारे आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येताना आपल्याला दिसणार आहे. अशा प्रकारे आता नवीन ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.